सुरेश वैद्यलिखित स्वामिनी कादंबरी श्रोते हो आपण ऐकतोय दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. आणि आज या कादंबरीचा भाग 6वा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. बँकेचं टायमिंग 10:30चं होतं आणि 10 वाजत आले होते. सलीलनी आंघोळ वगैरे करून कपडे चढवले होते आणि समोरच्या भिंतीवर अडकवलेल्या आरशात बघत तो केसावरनं कांगवा फिरवत होता. दाराचा आवाज झाला तसं त्यांनी वळून बघितलं. प्रीती आत येत होती. तिचा चेहरा कमालीचा उतरलेला होता. डोळे काहीसे निस्तेज वाटत होते. प्रीतीनेही सलीलच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सलीलचे डोळेही काहीसे सुजलेले आणि लाल वाटत होते. चेहरा ओढलेला वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरनं त्याला रात्रभर व्यवस्थित झोप मिळालेली नाही हे लक्षात येत होतं. प्रीतीला जास्त वेळ सलीलच्या नजरेला नजर देता येईना. काही न बोलता ती दारातनं आत आली. खुर्चीवर बसली निशब्दपणे. सलीलने तिच्याकडे बघितलं. खाली मान घालून बसलेली तिची ती आकृती सलीलला विलक्षण केविलवाणी वाटली. प्रीतीने खरंच जरा स्वतःच्या बुद्धीने विचार केला, डोळे उघडे ठेवून आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं अवलोकन केलं, तर आज जी तिची द्विधा मनस्थिती झाली आहे ती होणार नाही. पण हे तिला कोण सांगणार? तिच्या दृष्टीनं तर आपण म्हणजे एकदम कंडम माणूस झालेलो आहोत. सलीलने हातातला कांगवा बाजूच्या सेल्फवर ठेवला आणि मग प्रीतीला त्याने विचारलं, रात्री भैयासाहेबांच्याच घरी राहिली होतीस ना? आता किती साधा आणि सरळ प्रश्न होता हा. अगदी सहजपणे म्हणजे काहीतरी बोलायचं म्हणून सलीलने हा प्रश्न विचारलेला होता. पण प्रीतीची त्यावरची प्रतिक्रिया अत्यंत कडवट आली. इतर कोणाच्या घरी राहण्या इतकी मी चीप नाही झाले अजून. सलीलने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. पण सकाळी सकाळी वाद वाढायला नको म्हणून तो म्हणाला, अगं प्रीती, माझ्या प्रश्नाचा तो उद्देश नव्हता. मी रात्रभर तुझी वाट बघत बसलो होतो. मला वाटलं तू क्लबमध्ये गेली असशील, परत येशील. सलीलच्या बोलण्यानं प्रीती मनातल्या मनात ओशाळली. आजकाल आपला स्वभाव फार कडवट होत चाललाय. एवढे कडवट आपण कधीच नव्हतो. पण ह्याला कारणीभूत हो, रात्री भैयाकडेच राहिले होते, ती म्हणाली. त्याचवेळी आतल्या खोलीतनं उकळतं पाणी आगीवर पडल्यावर होतो ना तसा आवाज झाला. अरे बापरे, स्टोवर चहा ठेवलाय, विसरलोच की मी, असं म्हणत सलील आतल्या खोलीत पळाला. प्रीती रिकाम्या नजरेनं खाली निहाळत राहिली. त्या 10x12च्या खोलीतच एका भिंतीला लागून कॉट होती. सलीलचं लिहायचं टेबल होतं. टेबलाच्या वरच्या बाजूला एक छोटंसं लाकडी कपाट होतं. त्यात अत्यंत व्यवस्थितपणे लावलेली पुस्तकं होती. समोरच्या भिंतीजवळ गोदरेजचं कपाट होतं. 2 खुर्च्या आणि एक आराम खुर्ची, या एवढ्याच्याच फर्निचरनं ती खोली भरून गेल्यासारखी वाटत होती. 5-1 मिनिटांनी सलील पुन्हा बाहेर आला तेव्हा त्याच्या 2 हातात 2 कप होते. हं, घे. एक कप तिच्या पुढ्यात करत तो म्हणाला. प्रीतीने मान वर करून सलीलकडे बघितलं. सलील हसला आणि म्हणाला, हे बघ, मी घेऊन आली आहे वगैरे काही सांगू नकोस. तुझा चेहराच सांगतोय, तू सकाळपासून चहा घेतलेला नाही आहेस. प्रीतीने त्याच्या हातातला कप घेतला. सलीलच्या अशाच वागण्यामुळे तिच्या मनाची द्विधा मनस्थिती होत होती. त्याचं तिच्यावरचं प्रेम असं कृतीतनं व्यक्त व्हायचं. ती कितीही रागावली, ताड बोलली, तरी त्याचा राग मनात धरून तो कधीच तिच्याशी वागलेला नव्हता. आता काल रात्रीच ती त्याला काय काय आणि किती बोलली होती. शिवाय काल रात्री ती जी गेली ती आज सकाळीच उगवली होती. सलीलच्या जागी दुसरा पुरुष असता तर त्यांनी तिची दखलही घेतली नसती. घेतली असती तर काहीतरी कुत्सितपणे बोलून मनातला राग बाहेर काढला असता. पण हा सलील. प्रीतीने एक दीर्घ निश्वास सोडला.
आपल्या आदर्शवादी विचारांपासून किंचित बाजूला सरकून हा जर थोडा व्यवहारी पातळीवर वागला ना तर किती चांगलं होईल. याच्या या आदर्शवादी विचारांमुळे आपली किती कुचंबणा होते याचा याने थोडाफार विचार केला तर. सलील आपला कप घेऊन समोरच्या खुर्चीत बसलेला होता. प्रीतीने हातात धरलेला कप तसाच होता. अगं चहा घे, थंड होईल तो, सलील म्हणाला आणि प्रीती भानावर आली. मुकाट्याने तिने कप तोंडाला लावला. सलीलने आपला कप रिकामा केला, उठला, आत नेऊन ठेवला. मग बाहेर येत म्हणाला, प्रीती मी चलतो. तू जर कुठे बाहेर जाणार असशील तर चावी नेहमीप्रमाणे दाराच्या वरच्या बाजूला ठेव. आणि प्रीतीच्या बोलण्याची वाट न बघता तो बाहेर पडला सुद्धा. सलील गेल्यानंतर बऱ्याच वेळानं प्रीती खुर्चीवरनं उठली. हातातला रिकामा कप तिने खुर्ची खालीच सरकवला, उठून कॉटवर आली, आडवी झाली. विलक्षण थकल्यासारखं तिला वाटत होतं. डोळे जड झाले होते. कॉटवर पडल्या पडल्या आपल्याला झोप लागेल असं तिला वाटत होतं. तिने डोळे बंद करून घेतले. पण बंद डोळ्यात झोप साठण्याऐवजी मनात साठलेले सलीलचे शब्द पृष्ठभागावर येऊन तिला बेचैन करायला लागले. प्रीती, काल भैयासाहेब माझ्याकडे आले होते. माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय तो त्यांना सांगितलास ना? अतिशय संतप्त झाले होते ते. अगं माझ्यावर नाही ते आरोप केले त्यांनी. मी केवळ त्यांच्या पैशावर डोळा ठेवून तुला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय असं म्हणत होते ते. प्रीती, मला तुझ्या पैशाचा मोह नाही. अगदी तुझ्या भावानी स्वतःहून दिला ना तरी मला तो नकोय पैसा. पण तुझ्या भावाच्या डोक्यात ते काही शिरायला तयारच नाही. त्यांची ठाम समजूत झालेली दिसतीये की मी फक्त तुझ्या पैशाकडे बघून तुझ्यावर प्रेम करतोय. हे बघ सलील, तू उगाचच घाबरतोयस. तूच नेहमी म्हणतोस ना, सरळपणे कसलीही अडचण न येता न झगडता मिळणाऱ्या गोष्टीची किंमत माणसाला कळत नाही. मग आपलं प्रेम सुद्धा इतक्या सहजपणे फलद्रूप होईल अशी आशा तू का धरतोयस? अगं पण प्रीती, तुझा भाऊ, हे बघ तुझ्यापेक्षा मी त्याला जास्त ओळखते. तो केवळ धमकी देतोय रे. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी करून घेण्यासाठी समोरच्या पार्टीला धमकी देऊन घाबरवून सोडणं ही त्याची बिझनेसमधली ट्रिक आहे. लक्ष देऊ नकोस, त्यात काही अर्थ नाहीये. नाही, तरीही मला वाटतंय प्रीती, भैयासाहेबांच्या बोलण्यात तथ्य आहे. प्रीतीकडे बघत सलील काहीसा विचारमग्न चेहऱ्यानं म्हणाला होता. कसलं तथ्य? माझी गरिबी. प्रीती, ज्या वातावरणात, ज्या समाजात तू वावरलीस, लहानाची मोठी झालीस, ते वातावरण, तो समाज सोडून एकदम अपरिचित असणाऱ्या वातावरणात येऊन तू सुखी होशील का? इथे पदोपदी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मन मारून येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी लागणारी सहनशक्ती आहे तुझ्याकडे? सलील, तुझं म्हणणं काही अंशी खरं आहे. या नवीन वातावरणाशी, परिस्थितीशी जुळवून घेताना मला थोडंफार कठीण जाईल. पण होईल मला हळूहळू त्याची सवय. अरे पाण्यात पडलं की माणसाला पोहता येतं. फक्त तू समजून घ्यायला हवंयस. शिवाय शिवाय तू काही नेहमी गरीब राहणार नाहीस. तुझ्या टॅलेंट आहेत. आज न उद्या तू श्रीमंत होशील. अगं तोच विचार करून भैयासाहेबांचं बोलणं मी फारसं मनावर नाही घेतलं. आज मी गरीब असीन पण उद्या मी श्रीमंत होणार नाही कशावरनं. आणि नुसता श्रीमंत नाही, त्याबरोबर मला प्रसिद्धीसुद्धा मिळेल. माझ्या पहिल्याच कादंबरीची दखल बऱ्याच वर्तमानपत्रांनी आणि समीक्षकांनी सुद्धा घेतली आहे. प्रकाशक स्वतःहून आता माझ्याकडे कादंबरी मागतायत. आमच्या आंतरबँक नाट्य स्पर्धेत मी लागोपाठ 2दा माझ्या बँकेला करंडक मिळवून दिलाय. एका व्यावसायिक नाट्यसंस्थेने मला ऑफर दिली आहे. म्हणजेच मी काही अगदी जन्मभर बँकेत कारकुनी करत राहणार नाही ना. अर्थात हे सगळं नंतरचं झालं म्हणा. पण आत्ताही मी काही एवढा गरीब नाहीये की तुला 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत पडावी. अरे प्रश्न 2 वेळेच्या जेवणाचा नाहीये सलील. प्रीती त्याही वेळी त्याला समजवत म्हणाली होती.
प्रश्न तुम्ही कसं जगता त्याचा आहे. भैयाच्या बोलण्यामागचा आशय तोच असणार. तू मला उपाशी ठेवणार नाहीस याची भैयालाही खात्री आहे. पण माणूस केवळ 2 वेळचं जेवण मिळाल्यानं त्यातच समाधान मानून राहत नाही. आणि आयुष्य एवढं छोटंही नाही की केवळ 2 वेळच्या पोट भरण्याच्या व्यापात संपून जाईल. तुझी ही विचार करण्याची पद्धत बघितली ना प्रीती, की असं वाटतं तू जीवनाकडे स्वप्नील दृष्टीनं बघतीयस. सलील म्हणाला होता, पण माझ्या दृष्टीनं जीवन संघर्षानं भरलेलं आहे. माणसाची पहिली धडपड असते ती पोटातली आग शमवण्याची. पोटात पेटती आग घेऊन माणूस दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करू शकत नाही प्रीती. ती आग शमली ना की मगच तो जीवनातल्या इतर बाबींकडे लक्ष द्यायला लागतो, आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करायला लागतो. अरे मलाही ते मान्य आहे. आणि लग्नानंतर आपण गरीब राहणार नाहीत याचीही मला खात्री आहे. तुझं ध्येय निश्चितच पूर्ण होईल. आणि आता आपल्या लग्नाला जरी भैया विरोध करत असला ना, तरी ज्यावेळी आपल्याकडे बंगला, मोटर, नोकर-चाकर असतील, त्यावेळी आपल्यापेक्षा भैयाला जास्त आनंद होईल. मी सुखात राहावं, ऐशोआरामात राहावं एवढीच त्याची इच्छा आहे. मलाही या सगळ्या गोष्टी नको आहेत असं नाहीये ना प्रीती. पण त्यासाठी तुला वाट पाहायला लागेल. यशाच्या पायऱ्या चढताना मध्ये अनेक अडचणी येतील. कारण संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जर माझ्या या संघर्षमयी जीवनात तुम्हाला साथ देणार असशील, माझ्याबरोबरच्या या संकटाशी लढण्याची तुझी ताकद असेल, तरच तू पुढं पाऊल टाक. हे बघ, मी पाऊल कधीच पुढे टाकलंय. ते परत घेणं आता माझ्याही हातात राहिलेलं नाहीये. मी तुझ्यावर प्रेम केलंय आणि प्रेमासाठी कुठलाही त्याग करायची माझी तयारी आहे. प्रीती, माझा तुझ्यावर, तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे, पण तुझ्या भैयाला समजावणार कोण? अरे तू भैयाचा विचार डोक्यातनं काढून टाक रे. आपण आजच कोर्टात जाऊ, रजिस्टर मॅरेजची नोटीस देऊ. तुझ्या भैयाच्या इच्छेविरुद्ध? हो. कारण तो काही सरळपणे आपल्या लग्नाला संमती देणार नाही. पण प्रीती, कदाचित त्यामुळे तुम्हा दोघा बहीण भावंडात दरी निर्माण होईल. काही दरीबिरी निर्माण होत नाही रे. हे बघ, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. तो रागावला ना तरी त्याचा राग क्षणिक असेल. आणि एकदा लग्नच झालंय म्हटल्यावर त्याचा राग निवळून जाईल. कदाचित तुझ्यावरचा त्यांचा राग निवळेल ग. पण मी मात्र त्यांच्या दृष्टीनं स्वार्थी बनेन ना. कसं काय? अगं ते समजतील मीच तुला फूस लावली, मी तुला जाळ्यात ओढलं, फशी पाडली. हे बघ, प्रत्येक मुलीचा बाप किंवा भाऊ पहिल्यांदा असंच म्हणतो, कारण त्यांच्या दृष्टीनं त्यांची मुलगी तर बिचारी भोळी भाबडी साधी सरळ असते ना. असं म्हणत प्रीती हसली होती. पण प्रीती, मला वाटतं जर सामोपचारानं होत असेल तर उगाचच आपण सुद्धा तेढ का वाढवायची? म्हणजे कसं रे? मी पुन्हा एकदा भैयासाहेबांना भेटतो, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, काही उपयोग होणार नाहीये त्याचा. सलीलचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच प्रीती म्हणाली होती, अगं पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? निदान त्यांना नंतर बोलायला जागा राहणार नाही ना. सलील, अरे मी त्याची बहीण आहे. भैयाला मी तुझ्यापेक्षा जास्त चांगली ओळखते. पण लग्न झाल्यानंतरही त्यांनी तुला नाही क्षमा केली तर? अरे प्रेम करणारे परिणामांची पर्वा नाही करत बाबा. प्रीती काहीशी ताठ मान करत म्हणाली होती. त्याच दिवशी प्रीती आणि सलीलनी कोर्ट मॅरेजची नोटीस देऊन टाकली होती. भैयानी प्रीतीला सलीलला न भेटण्याची ताकीद केली होती, पण त्याचा परिणाम मात्र उलटा झालेला होता. प्रीतीचा निश्चय आणखीन पक्का होत गेला होता. तिच्या जिद्दी स्वभावाची कल्पना असून सुद्धा भैयासाहेबांनी तिथे हार खाल्ली होती. त्यानंतर 1 महिन्याने प्रीती आणि सलीलनी लग्न केलेलं होतं. साक्षीदार म्हणून सलीलच्या बाजूने अर्थात सुहास आला होता, तर प्रीतीच्या बाजूने रेवती. लग्नानंतर भैयासाहेबांचा आशीर्वाद घेण्याचा आग्रह सलीलनीच धरला होता. प्रीतीच्या खरं म्हणजे ते मनातही नव्हतं. कारण भैयासाहेबांच्या स्वभावाची तिला पूर्ण कल्पना होती. इतक्या लवकर आणि सहजासहजी भैयांचा राग निवळणार नव्हता आणि तिच्यापेक्षा त्यांच्या रागाला सलील बळी पडणार होता याची तिला खात्री होती. आणि तिची ती भीती खरी ठरलेली होती.
सलीलला समोर बघताच भैया संतापानं ओरडले होते, अरे तू तू इथे कशासाठी आलायस? माझ्या बंगल्यात शिरायची तुझी हिंमत तरी कशी झाली? भैया ऐक ना, प्रीतीने बोलायचा प्रयत्न केला. तू गप्प बैस प्रीती. तिला बोलू न देता भैयासाहेब म्हणाले होते, प्रीती तू एक नंबरची मूर्ख मुलगी आहेस. ह्या माणसाच्या भूलथापांना बळी पडलीस. यांनी आपल्या देखण्या शब्दात मोठमोठी स्वप्न रंगवली आणि तुला फसवलंय. आणि मग पुन्हा सलीलकडे वळून त्यांनी कर्कश स्वरात विचारलं होतं, बोल रे बोल, इथे कशासाठी आलायस तू? हे बघ, माझ्या संपत्तीतली एक कवडी तुला मिळणार नाही. तुझा हा डाव तुझ्या अंगाशी येणार आहे, लक्षात ठेव तू. भैयासाहेब, सलील विलक्षण शांत स्वरात म्हणाला होता, भैयासाहेब मी खरोखर इथे काहीतरी घेण्यासाठी आलोय. सलीलच्या त्या बोलण्यानं क्षणभर भैयासाहेब अवाक झाले. प्रीतीही काहीशा चकित नजरेनं सलीलकडे बघत राहिली. भैयासाहेब, आम्हाला तुमचा आशीर्वाद हवा आहे, तोच न्यायला आलोय. भैयासाहेबांना अधिक सस्पेन्समध्ये न ठेवता सलील म्हणाला, आशीर्वाद? अरे माझा आशीर्वाद एवढा स्वस्त नाहीये. कुणाही लुंग्या सुंग्याला मी आशीर्वाद देत नाही. तुझ्यासारख्या बदमाश माणसाला तर अजिबात नाही. पण भैया ऐक ना, भैया आम्ही लग्न केलंय भैया. प्रीती एका दमात बोलून गेली आणि हा धक्का भैयासाहेबांना अनपेक्षित होता. प्रीती एकदम लग्न वगैरे करून आपल्या पुढे हजर होईल असं त्यांना वाटलंच नव्हतं. आत्तापर्यंत त्यांना वाटत होतं की आत्ता ही सलील आपली परवानगी मागण्यासाठी इथे आलाय. काय 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 म्हणाली तू? तू लग्न केलं? या या बदमाश माणसाशी लग्न केलंस तू, माझी परवानगी न घेता? शेवटी तर भैयासाहेबांचा आवाज संतापानं चिराकला होता. संतापाने त्यांचं सर्वांग थरथरत होतं. भैया आम्ही आजच कोर्ट मॅरेज केलंय. तुझा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आत्ता इथे आलोय. प्रीती म्हणाली, कोर्ट मॅरेज? आशीर्वाद? अरे कोणाच्या परवानगीने लग्न केलंयस तू? प्रीती, तू मला सोसायटीत तोंड वर करून फिरायला जागा ठेवली नाहीयेस. भैया मी लग्न केलंय. तुझ्या किंवा घराण्याच्या नावाला काळीमा लागेल असं कुठलंही कृत्य मी केलेलं नाही. आणि परवानगीचं म्हणशील तर मी आधीच तुला माझं सलीलवर प्रेम असल्याची आणि त्याच्याशी मी लग्न करण्याची कल्पना दिलेली होती. तू संमती दिली असतीस तर मला हे पाऊल उचलावं लागलं नसतं. एक दिवशी तुला याचा पश्चात्ताप करायला लागेल प्रीती. तसं झालं ना तर त्याचा दोष मी तुला नक्कीच नाही देणार. माझं चांगलं वाईट काय आहे हे समजणे इतकी मी मोठी आहे असं मला तरी वाटतंय. प्रीती आता ठामपणे बोलत होती. अच्छा, म्हणजे शेवटी या हरामखोरांनी आपला डाव साधलाय तर? सलीलकडे विलक्षण तिरस्कारानं बघत भैयासाहेब म्हणाले. त्यांच्या त्या शब्दांनी सलीलचाही संयम आता सुटला होता. मिस्टर दामोदर साहेब, जिभेला हाड नसतं म्हणून माणसानं ती हवी तशी वळवायची नसते. मी तुमच्या बहिणीशी लग्न केलंय. तुमच्या हाय सोसायटीत याला जर हरामखोरपणा म्हणत असतील तर मग एखाद्या मुलीशी केवळ शारीरिक संबंध ठेवून तिचं पोट वाढवून सोडून देणाऱ्याला तुम्ही कोणती सन्माननीय पदवी देता हो? यो बास्टर्ड, तू कोणाशी बोलतोय याची तुला जाणीव आहे का रे? लग्न या पवित्र नात्याला हरामखोरपणाचं विशेषण लावणाऱ्या मिस्टर दामोदर नावाच्या माणसाशी मी बोलतोय याची मला नक्कीच जाणीव आहे. लग्न? अरे या चोरून लपून केलेल्या लग्नाला तू लग्न म्हणतोस का? ती वेळ तुम्ही आमच्यावर आणली आहे. तुम्ही परवानगी दिली असतीत आमच्या लग्नाला तर हा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागलाच नसता. अच्छा, म्हणजे मी परवानगी दिली नाही म्हणून तू असा पाठीमागनं वार केलास आणि वार करून पुन्हा आशीर्वाद मागण्याची मलमपट्टी करायला बघतोयस का तू? अरे तुला वाटत असेल की आता लग्न झालंय, हा माणूस काय करू शकणार आहे?
लक्षात ठेव, मी इतका सहजासहजी हार जाणारा माणूस नाहीये. तुझा हा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाहीये. डाव? भैयासाहेब, प्रीतीवर माझं प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करून मी माझं प्रेम यशस्वी केलंय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे या डाव असला ना तर तो इतकाच आहे. अरे, तुझ्या या गोंडस शब्दांचं जाळं तू या मूर्ख पोरीवर फेकू शकलास, पण मी काही तुझ्या या जाळ्यात सापडणार नाही. मी जग पाहिलंय. आपण फक्त जग पाहिलंय साहेब, माणूस कधी आपण पाहिला नाहीये. या जगातल्या माणसाला कधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. हे बघ, हे तू मला शिकवू नकोस. या जगातला प्रत्येक माणूस स्वार्थी आहे, पैशाचा भुकेला आहे. हा अनुभव तुमच्या जगातला असेल. जो माणूस स्वार्थी असतो ना तो माणूस नसतो. अरे, तू स्वतःला काय माणूस समजतोस का? तू तर एक नंबरचा स्वार्थी प्राणी आहेस. तुम्ही माझा स्वार्थ मला सांगू शकाल? अरे, तुझ्यासारखा सामान्य गटारातला किडा ज्याला फक्त घाणीत राहायची सवय आहे, तो या महालात राहायची स्वप्न बघतोय. सामान्य आणि असामान्य, माणूस शेवटी माणूस असतो दामोदर साहेब. श्रीमंती आणि गरिबी ही त्या माणसाची 2 रूपं असतात. तुमच्यात आणि माझ्यात असला असतं एवढाच फरक आहे. श्रीमंती तुम्हाला तुमच्या बापजाद्यांकडनं मिळाली आहे, तशी ती मला मिळालेली नाही. माणसानं श्रीमंतीचा अभिमान जरूर करावा, पण ती जेव्हा स्वतःच्या कष्टाच्या जोरावर इमानदारीत मिळवलेली असेल ना, तेव्हाच. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसालाच असा अभिमान शोभून दिसतो. सिंहानं मारून टाकलेल्या शिकारीवर तुटून पडणाऱ्या लांडग्यानी असा अभिमान करायचा नसतो साहेब. भैयासाहेबांच्या मुठी संतापानं वळल्या होत्या. कपाळावरची शीर ताड उडायला लागली होती. अरे, तुला वाटत असेल हे असलं काहीतरी बोलून तू माझं मतपरिवर्तन करू शकशील, पण तो तुझा गैरसमज आहे. असला गैरसमज करून घेण्याइतका मी मूर्ख नाही आहे. मतपरिवर्तन शुद्धीवर असलेल्या माणसाचं करायचं असतं. ज्याला पैशाची धुंदी चढली आहे ना त्या माणसाचं नाही. तू मूर्ख नाही आहेस तर मग इथे आलास कशाला? कर्तव्य म्हणून आलोय मी. मिळाला तर तुमचा आशीर्वाद घ्यावा म्हणून आलोय मी. अरे, हे कोणाला शिकवतो तू? मला? ज्यांनी आपली हयात माणसं जोखण्यात घालवली त्याला? मी सांगतो तू इथे कशासाठी आलायस? सांगा ना, आपण सांगा, मी ऐकतोय ते. तू विचार केलास? आशीर्वादाच्या नावाखाली माझा विरोध मावळून मी तुला माझ्या या बंगल्यात थारा देईन आणि मग तू माझ्या या श्रीमंतीवर आयुष्यभर ऐशो आराम करत राहशील. सलील हसला. विलक्षण उपरोधिकपणे हसला आणि म्हणाला, दामोदर साहेब, मला वाटतं तुम्हीही ही श्रीमंती, हा पैसा अशाच पद्धतीनं मिळवलेला असावा. म्हणूनच तुम्हाला भीती वाटतेय की आपला हा पैसा तशाच पद्धतीनं कोणीतरी आपल्याकडनं हिसकावून घेईल. सलील, म्हणून तर तुम्ही सारखं पैसा 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 करताय. माणुसकी, धर्म, आत्मा याला तुमच्या लेखी काही किंमतच नाही आहे. तुमच्या दृष्टीनं एकच गोष्ट महत्वाची आहे, पैसा, बास. साहेब, तुमची ही श्रीमंती, तुमचा हा पैसा तुम्हाला लखलाभ असो, मला त्याची आवश्यकता नाही आहे. चल प्रीती, तुझ्या भैयाकडे फक्त पैसा आहे, आशीर्वाद नाहीच आहे. असं म्हणत सलीलने प्रीतीचा दंड धरला. प्रीती तुझ्याबरोबर येणार नाही. भैयासाहेब एक पाऊल पुढे टाकत म्हणाले, प्रीती माझी पत्नी आहे दामोदर साहेब. ती तुमची इस्टेट नव्हे. हे लग्न तुम्हा दोघांच्याही सर्वनाशाला कारणीभूत होईल. तुमच्या एकंदर बोलण्यावरनं मी हे आधीच गृहीत धरलं होतं की ह्यापेक्षा चांगला आशीर्वाद तुम्ही देऊच शकणार नाही. आशीर्वाद नाही रे, शाप आहे, शाप. मोठमोठ्या ऋषीमुनींनी दिलेले शाप सुद्धा खऱ्या प्रेमापुढे निष्प्रभ ठरलेत दामोदर साहेब. तुम्ही तर एक सामान्य माणूस आहात. तुमच्या शापाच्या आगीत कदाचित आमचं प्रेम अधिक उजळून निघेल.
हे प्रेमाचं भूत काही दिवसात तुमच्या मानगटीवरून उतरेल आणि मग खऱ्या परिस्थितीची जाणीव होईल तुम्हाला. प्रीती, मी अजूनही तुला सांगतोय, तू मागे फिर. हा माणूस तुझ्या आयुष्याचं मातेरं करून तुला एखाद्या कोपऱ्यात फेकून देईल. अरे भैया, सलील तसा नाही आहे. तू उगीचच त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतोयस. ठीक आहे, मी तुला सावध करायचं काम केलंय. आता तुला जर उकिरड्यात लोळायचे डोहाळे लागले तर जा तू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पैसे मागण्यासाठी पुन्हा कधीच माझ्या दारात येऊ नकोस. पण भैयाची ही धमकी कोरडी धमकी आहे याची प्रीतीला कल्पना होती. मध्ये काही दिवस गेल्यावर भैयाचा राग निवळून जाईल. तो स्वतःच आपल्याला बोलवून घेईल, आपल्याला माफ करेल. सलीलसह मग प्रीती बंगल्यातनं बाहेर पडली होती. लग्नाला 1 महिना झाला होता. या 1 महिन्यात प्रीतीने गृहिणीची भूमिका अगदी चोख बजावली होती. स्वयंपाक करणं, घराची साफसफाई करणं, बँकेत जाताना सलीलला दारात उभं राहून निरोप देणं, संध्याकाळी त्याची वाट बघत दारात उभं राहणं. प्रीतीला पहिल्यांदा या नवीन बदललेल्या जीवनक्रमाची खूप गंमत वाटली. आपण काहीतरी विशेष करतोय, एक नवीन जीवन जगतोय या जाणीवेनं ती मनातनं सुखावून जायची. पण मग या नाविन्याचा बहर ओसरला. सलील बँकेत गेला की दिवसभर करायचं काय या कल्पनेनं ती कासावीस व्हायला लागली, बोर व्हायला लागली. रेवती तिला अधूनमधून भेटायला यायची. क्लबमधल्या गमतीजमती सांगायची. सगळेजण तिची आठवण काढतायत हेही सांगायची. पहिल्यांदा प्रीती हसून तिचं बोलणं सोडून द्यायची. मग हळूहळू तिच्या मनातली पोकळी वाढत चालली. आपलं आयुष्य एकदम बंदिस्त होऊन गेल्याची जाणीव तिला तीव्रतेनं व्हायला लागली. एकदा बोलण्याच्या ओघात नकळत प्रीती रेवतीला हे बोलून गेली आणि मग रेवतीने तिला सुचवलं की सलील गेल्यावर दिवसभर ती घरात एकटीच असते. अधूनमधून क्लबमध्ये यायला काय हरकत आहे? सलील काही नाही म्हणणार नाही. घरात बसून तू बोर होत असणार याची त्यालाही कल्पना असणारच की. प्रीतीलाही रेवतीचं म्हणणं पटलं. खरंच काय हरकत आहे? सलीलला तिने तसं सांगितलं. सलीलला तिला दुखावणं, तिला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. नाही म्हटलं तरी त्याच्या मनात थोडीशी रुखरुख होतीच की हिने आपल्यासाठी एवढा मोठा त्याग केलाय. आपलं घर, आपला भाऊ, ऐशोआराम सगळं ठोकरून हे आपल्याकडे आली आहे. आता आपणही तिचा थोडा विचार करायलाच हवा. सलीलनी परवानगी देताच प्रीती पुन्हा क्लबमध्ये जायला लागली. पहिल्यांदा अधूनमधून आणि मग रोज. प्रीतीच्या बँकेत तिच्या नावावर काही पैसे होते. आता क्लब म्हटलं की खर्च आला. आता आपण दामोदर साहेबांची बहीण नसून बँकेत कारकुनी करणाऱ्या एका पुरुषाच्या पत्नी आहोत. आपलं उत्पन्न सीमित आहे. ही चैन आता आपल्याला परवडणारी नाही. एवढा विचार करण्याची प्रीतीला कधी गरजच भासली नाही. ती पूर्वीप्रमाणे सढळ हाताने खर्च करत राहिली. परिणाम, काही दिवसात तिचा बँक अकाउंट क्लोज झालेला होता. पण प्रीती आता पुन्हा आपल्या पूर्वीच्या विश्वात रमली होती. सलील तिला हवा होता. त्याची पत्नी म्हणून सुद्धा तिला राहायचं होतं. पण त्याचबरोबर तिला तिचं हे पूर्वीचं जीवन सुद्धा हवं होतं. आणि हे पूर्वीचं जीवन जगायचं तर त्यासाठी पैसा हवा होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित कादंबरी स्वामिनी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.